ओमसाई फर्निचर, बांबू डाबा, प्रगती शिक्षण मंडळ म्हणजे ट्युशन्स देखील आपण पाहता, त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता मनाली विर्ले आणि प्रतीक्षा यांच्याकडे. बोलत यार. ओ लाफकात फाईन लेगचं क्षेत्र निवडलेलं आहे. रोशन येत ऑन स्ट्राईक. भुईरचा फटका सीमा पार. चौकार. पूर्ण झालेला पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 9 आणि पहिल्या बॉलवरती चौकारानं सुरुवात. 13 ऑन स्कोर कार्ड. लॉफ करतात. हवे ते चेंडू लॉंग ऑफला खेळाडू पोहोचतात. डाऊन द बॉल. हो कॅच सुटलेली आहे. यानंतर आपण लगेचच सेकंड राऊंडची मॅच खेळवणार आहोत, त्याची देखील आपण नोंद घ्या. कल्पेश तयार. लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका जरूर होता. डीप मध्ये सुंदर झेल पकडण्यात आलेली आहे. परत त्यात फलंदाज रोशन भोईर बाद. रोहन आहेत नवीन फलंदाज. हवे ते चेंडू क्षेत्ररक्षक पोचतात जरूर. समीर होते डीप मध्ये. चांगली फिल्डिंग समीरच्या वतीने. 1 रन या बॉलवरती. संघाची धाव संख्या 16 वरती जाऊन पोहोचलेली आहे. कल्पेशनं चांगलं कमबॅक केलेलं. पहिल्या चौकार आल्याच्या नंतर रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रोहनला ॲज अ ओपनर आपण बऱ्याचदा पाहिलेला आहे. आज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती तो आलेला आहे. 16 धावा आतापर्यंत. 2 गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. अंतिमचे 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय. बोलत या. वेगवान टाकलेला चेंडू कल्पेशचा पीट करून जातात बॅट्समनला. डॉट बॉल. शेवटच्या चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. बोलत यार. लॉफ करतात. ओ पिच वाईड इज लॉंग ऑन. हो जबरदस्त प्रयत्न होते राहुलच्या वतीनं. सेकंडचा कॉल चालवला. 2 धावा या बॉलवरती. ओव्हर पूर्ण होतात. 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद 18 या धावसंख्येवर.
फुल टॉस मिस केलेला. नितीनने काय चेंडू टाकलेला, सर लेग स्टिक उखडवून लावलेली आहे. फलंदाज बाद. वेगवान चेंडू फेकलेला. फलंदाज इथून बाद. बॉल तयार. चांगला चेंडू एकशा कव्हरला खेळतात क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पहिली सिंगल या चेंडूवरती कंप्लीट होते. एकच्या मदतीने संघाची टोटल ही जाऊन पोहोचलेली ती 19 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती विकेट. समोर उडवला क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफला कॅच सुटलेली आहे पुन्हा एकदा. विकेट नक्कीच मिळू शकली अशी. डॉट बॉल 1 रन या बॉलवरती जरूर मिळते. 20 धावा पुस्तकावरती लागलेल्या. फुलटॉस ऑन साइडला. लेग ग्लान्स नाही थांबते चेंडू. फटका 22 अलॉंग द कार्पेट. चौकार. सुंदर फटका एक्झिक्यूट केलेला भावेशनं. चौकार. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 24. ओ द स्टम्प्स. एज अँड टेकन. प्रत्युत्तर दिलेला नितीन. फलंदाज बाद. भावेशच्या स्वरूपामध्ये जाणता राजा पिंपलोली टीमला 5वा धक्का. खेळाडू म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे या क्रीडांगणावरती बरेचसे कारनामे ज्याने केलेले आहेत ते सुभाषजी सोनावणे साहेब यांचा आपण भव्य सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती देत आहोत. भव्य सन्मान आपण करत आहोत. मिस्टर तांबे सर यांचा हा भव्य सन्मान आपण घेत आहोत. या क्रीडांगणावरती बऱ्याचशा
मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावरती नाचवणार हे व्यक्तिमत्व, त्यांचाच भव्य असा सन्मान आपण व्यासपीठावरती घेत आहोत. तदनंतर सूरज दादा घोडविंदे यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. ते उत्कृष्ट पॅकर, उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे आणि आता आयोजकांच्या भूमिकेमध्ये येणाऱ्या रजनी स्पर्धेमध्ये आपल्याला ते दिसणार आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आपण लगेचच करूयात. भव्य असा सन्मान सूरजदादा घोडविंदे यांचा आपण करत आहोत. त्याचबरोबर सुधीर इंटरनेट सर्व्हिस ज्याने आपल्याला प्रोव्हाइड करून दिलेली व्यवस्थित असा विदाउट फ्लक्च्युएशन जी इंटरनेट सेवा आपल्याला उपलब्ध करून दिलेली ती सुधीर दादा धुळे यांचा देखील आपण सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. डॉट बॉलनं सुरुवात झालेली चौथ्या षटकाची काही सन्मान आहेत ते आपण लगेचच कव्हर करत आहोत. जयवंत आले चौथ्या ओव्हरमध्ये. हो, लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू टाकलेला डॉट बॉल. सन्मान सुधीर जी धुळे यांचा आपण करत आहोत. सुंदर अशी इंटरनेट सेवा ज्याने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. निलेश धुळे आपण उपस्थित असाल तर आपल्याला सुद्धा विनंती या ठिकाणी यावं. त्याचबरोबर सरकार हॉटेलचे प्रोप्रायटर विशालजी भवारे साहेब देखील उपस्थित नुकताच झालेले, त्यांनाही विनंती आहे की आपण यावं. आपला देखील आम्ही भव्य असा सन्मान या ठिकाणी करत आहोत. नुकताच दूरवरचा दौरा करून ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्यांचा आपण सन्मान करत आहोत. उज्जैनचा दौरा नुकताच बाबाचा बुलावा त्यांना आला होता आणि नुकताच आजच ते पोहोचलेत आणि लगेचच स्पर्धेसाठी ते उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक असं स्वागत. ऑफ करतात, ऑन साइडला टर्न करतात. स्कोअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक समीर त्या ठिकाणी पोहोचतात. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या धावत संख्येवर. बॉल तयार. जयवंत ओव्हर द स्टम्प्स. आडव्या बाटनं खेळतात. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट केलेली आहे. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची टोटल 28 वरती 28. चौथं षटक. धावफलक थोडंसं स्टिकी झालेलं आहे. चांगला चेंडू आहे. आणखीन एक चांगला चेंडूच्या हाताळणी जयवंत करत असताना काय कमबॅक केलेलं दामोदर टीमनं. आणखीन एक डॉट बॉल. 9 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 4 अमरनं बनवल्यात. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हरचा बाकी राहतोय. खोला टाकला. बॉलच बॅक ड्राईव्ह. रनआउटची चान्स होती. सिंगल कंप्लीट होत असताना ओव्हर पूर्ण होतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 29 वर. एकोणतीस झालेल्या 4 ओव्हरमध्ये 29. KTC लाईव्ह इव्हेंट यांच्याद्वारे आपण थेट प्रक्षेपण करत आहोत. KTC लाईव्ह इव्हेंट यांच्याद्वारे आपण थेट प्रक्षेपण करत आहोत. संपूर्ण कर्जतकरांसाठी सुरू झालेली वाहिनी. सुरुवात कर्जत टेनिस क्रिकेट पासून केलेली सुरुवात. एक छोटंसं स्वप्न पाहून केलेली ही सुरुवात आणि स्वप्न अखेर सत्यामध्ये ते उतरवत असताना आणि जर आपण आलेख पाहिला KTC लाईव्ह इव्हेंटचा हा उत्तरोत्तर प्रगती आणि प्रगती करणाराच राहिलेला. कारण त्यांनी घेतलेली अफाट मेहनत या संपूर्ण लाईव्ह टीमसाठी आणि त्यांना अजिंक्य पवार
यांना त्यांच्या मित्रांनी दिलेली साथ, त्या कारणास्तव KTC लाईव्ह इव्हेंट आज भरपूर सारे सबस्क्राईब गेन करून त्यांना त्यांच्या स्वतःचा परिवार आज एक वेगळा तयार केलेला. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळतात. डी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4 चौकार. बॉल तयार. फुल टॉस. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफला निघाला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या बॉल वरती होतात पूर्ण. हॅलो. शरीरापासून दूर जर होता. लेग स्टिक ऑफ स्टिक मिस करतो चेंडू. पंचांना वाईड बॉल घोषित केलेला. पंचांना वाईड बॉल घोषित केलेला. 1+1 या 2 धावा धावा पुस्तकावरती ऍड होता. टीमची धावा संख्या धावून पोहोचलेली 41 या धावा संख्येवरती. 41. बॉल तयार. खोलात होता चेंडू. बॉलच बॅक डायव्ह. रनआउटची संधी होती. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 42 वरती. अंतिम षटक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. अंतिम 2 चेंडूंचा खेळ आता बाकी राहतोय. बॉल तयार. फुल टॉस. टर्न करतात. बघूयात समीर पोहोचतील का. डीप फाईन लेगच्या दिशेने. नाही थांबत आहे चेंडू. चाला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार.
नुकताच आपण पाहतात व्यासपीठावरती कल्पेश दादा उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. आम्ही विशाल भवार यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभास्य आपण कल्पेश दादा यांचा सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करावा. पहिलाच बॉल, टार्गेट आहे 47. सुरुवात झालेली आहे डॉट बॉलनं. पहिलाच डॉट बॉल नीतीने स्ट्रायकिंग एंडला. त्यांच्या समवेत जयवंत. फुलटॉस कव्हर्सला चांगली फिल्डिंग. हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती घेत आहोत. विशाल दादा भवार यांच्या शुभ हस्ते आपण कल्पेश दादा यांचा भव्य सन्मान आपल्या व्यासपीठावर. 1 रन या बॉलवरती मिळते. सिंगल. टार्गेट आहे एकंदरीत 47. 47चं टार्गेट. सरळ खेळतात. मिड ऑन आतमध्ये. लॉंग ऑनला प्रोटेक्शन. रोहन डीप मध्ये. पहिली कंप्लीट. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. बोल तयार. वेगवान टाकलेला चेंडू शरीरापासून दूर आहे. वाईट बॉल. पंचांचा इशारा. पिंपलोली संघामध्ये आपण पाहतात बरेचसे नवनवीन खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तांबे सर इन ॲक्शन नाही आहे. त्यानंतर SK सागर काळन सुद्धा इन ॲक्शन नाही आहेत. हे 3-4 अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असल्याच्या नंतर पिंपलोली संघाची वेगळी रणनीती असते. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 3 धावा. रनआउटची चान्स जरूर बनली होती. रिस्क घेतलेली नाहीये परंतु 1 रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावत संख्या. रन घेतलेली नाहीये. रनआउट साठी चान्स बनू शकला असता परंतु डायरेक्ट हिट घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडू या बॉलवरती मिळते. 3 धावा. 47चं टार्गेट. केतन सरळ खेळतात. मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन या बॉलवरती मिळते. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालेलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा पुस्तकावरती धावा 4 लागलेले विजयासाठी. आता करायच्या धावा 43 उर्वरित 24 चेंडूंमध्ये. 24 मध्ये 43.
चला मॅचला स्टार्ट करा. पहिल्या ओव्हरमध्ये 4:43 टार्गेट आहे 24 चेंडूंमध्ये. चांगला चेंडू आहे, डायरेक्ट हिट मिस झालेली आहे. पंचांना LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद इथून घोषित केलेला. धक्का लागलेला पहिला दामोदर टीमला, फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जातात. दुसरं षटक पहिल्या बॉलवरती सफलता मिळत असताना. बॉल तयार. हाफ ट्रॅकर कव्हर पॉइंटला, रनआउटची चान्स, डायरेक्ट थ्रू. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 5 वर. 47चं टार्गेट, आणखीन 42 चेस डाऊन करायच्या उर्वरित 22 चेंडूंमध्ये. पाच धावा, एक गडी बाद झाला. बॉल तयार. वेगवान टाकलाय, ओ पिच लॉफ करत असताना बॉल सरळ मिड विकेट सीमा पार, षटकार. थँक्यू. 11 बनल्यात आतापर्यंत. शरीरापासून दूर, वाईट बॉल. पंचांचा इशारा येतो, एक्स्ट्रा रन मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली ती 12 या धावसंख्येवर. लॉफ करताय, दो पिच लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय चेंडू, षटकार. वेगवान चेंडू टाकलेला, डॉट बॉल. डॉट कव्हर पॉइंटला खेळतात, रनआउटची चान्स होती, नॉट आउट. ओव्हर पूर्ण होतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल ही 1 गडी बाद 18 वर.
टोटल 2 ओव्हरमध्ये 18 झालेले आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 18 मध्ये 29 अजूनही आवश्यकता आहेत. केतन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती, पहिलं षटक. सुंदर सुरुवात आपल्या संघाला करून देणारे केतन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी. अठरा झालेले आहेत. 18 चेंडूंमध्ये 29. अधिकचा वेळ घेऊ नका पिंपलोली टीम प्लीज. चला अधिकचा टाइम घेऊ नका प्लीज. लो फुल टॉस, जेलची शक्यता पकडली आहे. कॅच फॉल अंदाज बाद. मच निडेड ब्रेक थ्रू. कल्पेश पटेल मैदानाच्या बाहेर. 18ला दुसरा धक्का. अठरा धावा. समोर खेळतात. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. विजिबल झाला नसावा कदाचित चेंडू. गोलंदाज केतन यांना एक सिंगल या बॉलवरती. टीमची टोटल धावण पोहोचलेली 19. लो फुल टॉस लॉंग ऑनला. इन ऍक्शन खेळाडू, फलंदाज बाद. महत्वपूर्ण धक्का बसलेला दामोदर टीमला. 1 मोर विकेट डाऊन. संघाचं देखील नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. त्यांना देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. मोस्ट वेलकम. यश मात्र यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आपण करूयात. चाच्याचं आगमन झालेलं आहे. केतन तयार. बॅकफुटला जात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट करायचा होता. वेगाने टाकलेला केतनने चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहिलेला. धावसंख्या 19 वरती. इक्वेशनचा विचार केला. बॉल आता बाकी राहतात ते 13. विजयासाठी 28चं इक्वेशन. हो द स्टम्प्स. तो फुल टॉस. व्ही मध्ये खेळतात. लॉंग ऑन लाईन ऍक्शन आहे खेळाडू. पकडली आहे जेल, फलंदाज बाद. महत्वपूर्ण धक्का बसलेला दामोदर संघाला. 19ला चौथा. आता बॉल बाकी राहतात ते 12 चेंडूंमध्ये. विजयासाठी कराव्या लागतील धावा 28. संचित मात्र्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. यावं संचित मात्रे, आपलं आम्ही स्वागत करत आहोत.
साईल 11 या नावानं संघ सातत्याने खेळताना आपण पाहिलेला. स्कोर झालेला 19 करायच्यात 12 चेंडूंमध्ये 28. आम्ही लगेच प्रतीक यांना विनंती करत आहोत की आपण संचित मात्रे संघाचे पुरस्कर्ते त्यांचा आपण सन्मान करून घ्यावा. सन्मान आपण घेत आहोत व्यासपीठावरती संचित म्हात्रे यांचा. मलंगड प्रीमियर लीग मध्ये संचित म्हात्रे आणि हर्षद तरे पुरस्कृत साईल 11 चिंचपाडा संघ इन ॲक्शन असेल. मोस्ट वेलकम, हार्दिक असं स्वागत आहे. मागच्या वर्षामध्ये देखील चिंचपाडा संघ या क्रीडांगणावरती खेळला होता. कदाचित संचित म्हात्रे तेव्हा नव्हते. होतेच काय बॉल तयार. चौथ्या षटकामध्ये बॉलर आता कुणाल आलेत. 12 चेंडूंमध्ये 28 ची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 28चं इक्वेशन. 28 from 12 ओव्हर द स्टम्प्स. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकला चेंडू. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. टोटल 20, 12 मध्ये आता 27. 27 from 12. 12 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येचे आता इक्वेशन राहिलेलं आहे. महत्वपूर्ण सामना आजच्या दिवसामधील दुसरा. अधिकचा वेळ आपण घेऊ नका हीच विनंती आम्ही दोन्ही संघांना करत आहोत. 4 गडी दामोदर टीमने जरूर गमावलेत, परंतु चांगली पार्टनरशिप बनवत असताना लॉफ करतात. हवे ते चेंडू, मिड ऑन इन ऍक्शन. क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये रिले कॅच. फलंदाज बाद. धक्का बसलेला 5वा. दामोदर संघाला 20 ला 5वा गडी बाद. आता 11 मध्ये 27. पहिल्या अटेम्प्ट मध्ये, त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडण्यात आली. केतन कदाचित त्या ठिकाणी उपस्थित होते. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडण्यात आलेली. 11 मध्ये आता 27चं इक्वेशन. 11 चेंडूंमध्ये 27. नवीन फलंदाज दीपक येतात मैदानामध्ये. हो, कमी गतीने टाकला होता चांगला चेंडू. थोडासा टप्पा पाठी ठेवलेला. निर्धाव चेंडू होत असताना बीट झाले. बॅटर इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होत असताना बॉल बाकी राहतात 10 चेंडूंमध्ये 27 ची गरज आहे. 27 from 10. 10 मध्ये 27. बॅकफुटला जात शॉर्ट आर्म पुल करत असताना लॉंग ऑन मध्ये मिस्टेक झालेले. कॉल सेकंडचा दुसऱ्या साठी निघालेले आहेत आणि 2 धावा पूर्ण होतात. या धावा अंतिम टप्प्यामध्ये मागण्या ठरू शकतात. 2च्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 22 या धावसंख्येवरती. 9 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. 9 मध्ये विजयासाठी 25. 9 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 25 ची गरज आहे. लॉफ करतात ओव्हर पिच. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय अवय सपर. फटका दीपकचा. षटकार. आठ बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 इथून बनवायच्या. आणखीन एक षटकार जर ठोकला तर सरकार हॉटेलचे प्रोप्रायटर विशाल शेठ पवार यांच्याकडून 500 रुपयांना सन्मानित करण्यात येईल. पारितोषिक आहे दीपकसाठी. 8 मध्ये 19. ओ पिच. आता जेलची शक्यता. 22 इन ऍक्शन. दोन धावा. या चेंडूवरती कंप्लीट होतात. या 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल ही जाऊन पोहोचलेली आहे 30 या धावसंख्येवर.
7 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये 17ची गरज आहे. ओव्हर पिच होता, असं वाटलं की कदाचित हा देखील बाहेर जाईल. 7 मध्ये 17. कमी गतीने टाकला चेंडू, थोडासा पाठी ठेवलेला, ओव्हर कंप्लीट. आता उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव संख्येची गरज. 6 बॉल मध्ये 17. सहा चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धाव संख्येची गरज. सहा चेंडूंमध्ये विजयासाठी 17चं इक्वेशन. बॉलिंग मार्कवर बॉलर येतात अंतिम षटकामध्ये. अमर आलेत. 6 बॉल 17. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यश. लोअर फुल टॉस, लॉंग ऑफ, इन ऍक्शन. खेळाडू दूर राहिलेले आहेत. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सुरुवात दमदार. षटकार. छत्तीस धावा, 36. कमी गतीने टाकला चेंडू. शरीराचा वेध घेतोय. रन साठी जागा बनवलेली आहे. 1 रन पूर्ण होते. प्रत्येक बॉल वरती रन येते. धाव संख्या 37 वरती. 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 10ची गरज आहे. चार चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. महत्वपूर्ण रंगली आहे मॅच अंतिम टप्प्यामध्ये. या क्रीडांगणावरती 36 डिफेंड झाल्यात, 58 चेस झालेल्या आहेत, 60 चेस झालेल्या आहेत. काही घडू शकतं. 4 बॉल 10. कोला टाकलेला चेंडू. बेल्स ऑफ झालेली आहे. फलंदाज बाद. महत्वपूर्ण क्षणाला लागलेला हा धक्का बसलेला 6वा. आता बॉल बाकी राहतात 3. 3 चेंडूंमध्ये 10ची गरज. तीन मध्ये 10. फुलटॉस ऑन साइडला. फटका दमदार. षटकार. रिव्ह्यू जर पंचांना पाहिजे पंच घेऊ शकतात. जर टीमला पाहिजे असेल तर टीम सुद्धा घेऊ शकते.
टीमच्या बॅटिंग टीमनं रेफर करण्यात आलेला. कदाचित येस पुढे येऊन स्टेप आउट करून खेळतोय की काय त्यासाठी पंच रेफर करतात. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू. फेअर बॉल. षटकार आलेला म्हणजेच आता 2 बॉलमध्ये 4ची गरज आहे. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये आता 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. अगदी योग्य तो उत्तर, योग्य तो निर्णय पंचांना पोहोचवलेला. 2 मध्ये 4. फुलटॉस ऑन साइडला, गॅप मध्ये चेंडू. एक कंप्लीट. कॉल सेकंडचा मिस्टेक झालेली आहे. थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला. 2 कंप्लीट. आता 1 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला. 1 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी. 1 चेंडूमध्ये 2 धावसंख्येची गरज. एक चेंडूमध्ये आता 2 धावसंख्येची गरज आहे. दामोते बनाम पिंपलोली या 2 टीम मध्ये मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 2 रन. दोन धावेची गरज आहे आणि इथून मॅच जिंकलेली आहे दामोदे संघानं. अभिनंदन टीम दामोदे. अभिनंदन टीम दामोदे आणि हार्डलक टीम पिंपलोली. चला कोलारे संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. हार्डलक टीम पिंपलोली आणि अभिनंदन टीम दामोदे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूयात. चला लगेच सेकंड मॅच आपण खेळवतोय. नितीन याची नोंद घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 3 चेंडूंमध्ये